तुम्हाला माहिती आहे का मंडळी, हे पॅनकेक मी अगदी 5 मिनिटाच्या आत बनवलेले आहेत. तेही नाही मैदा, नाही अंडं, नाही बेकिंग सोडा वापरता. कसे बनवलेले आहेत? अगदी सॉफ्ट, स्मूथ, मऊ, लुसलुशीत आणि मुलांना आवडणारे हे पॅनकेक कसे बनवले तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मैदा वापरला नाही तर काय वापरलंय? चला तर मग पाहूयात. साहित्यामध्ये 2 इलायची केळी, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, त्याच वाटीने 1 फुल वाटी दूध, 3 टीस्पून साखर, थोडेसे कट केलेले बदाम आणि सोड्याऐवजी इनो वापरणार आहोत. 1 सचेट घेतलंय, परंतु अर्ध्या टीस्पूनला कमी इतकाच इनो आपण वापरणार आहोत. लगेचच मिक्सरचं मोठं भांडं घेतलं. यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलं. 2 इलायची केळी घेतल्या होत्या, त्या अगदी बारीक कट करून घालायच्या, म्हणजे गव्हाच्या पिठाबरोबर अगदी स्मूथ वाटल्या जातील. आता इथे इलायची केळी आहेत म्हणून मी 2 वापरल्यात. तुमच्याकडे मोठ्या केळी असतील तर 1च वापरायची. केळी बारीक करून घातल्यानंतर लगेचच आपण 1 वाटी दूध घेतलं होतं ते घालून घ्यायचं. इथं जे मी मेजरमेंट सांगितलं आहे ते प्रॉपर घेऊन पॅनकेक बनवले तर माझ्या पॅनकेकसारखे तुमचेही परफेक्टच बनतील. दूध घातल्यानंतर 3 टीस्पून साखर घालून घेतली. केळी गोड असतात त्यामुळे अगदी कमी साखर इथे मी वापरलेली आहे. सगळं मिश्रण असं फिरवून घेतलं. केळी, दूध, पीठ सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. लगेचच इनोचं 1 सचेट घेतलं होतं, त्याच्यामधला अर्ध्या टीस्पूनलाही कमी इतका इनो यामधून काढून घ्यायचा आणि या मिश्रणामध्ये घालून घेऊयात. या पद्धतीने थोडंसं वरून दूध घालायचं आणि झाकण लावून चांगलं परत मिक्स करून घ्यायचं. इनो घातल्यामुळे बॅटर चांगलं मस्त फुगलं जातं. पहा, अगदी स्मूथ कन्सिस्टन्सीचं झालेलं आहे. या पद्धतीचंच व्हायला हवं. मेजरमेंट अगदी परफेक्ट झालेलं आहे. केळाचे काही तुकडे राहिलेले आहेत ते पळीने अगदी मॅश करून घ्यायचे आणि पॅनकेक बनवायला घ्यायचे. इनो घातल्यानंतर पॅनकेक लगेचच बनवायला घ्यायचं. पहा, असे स्मूथ करून घ्यायचे. केळाचे थोडे तुकडे राहिलेले मी मॅश करून घेतलेले आहेत. तर आता बॅटर तर रेडी झालं. लगेचच एक तवा ठेवून घ्यायचा. या तव्याला थोडंसं तूप ग्रीस करून घ्यायचं आणि वरून आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते मधोमध फक्त ओतून घ्यायचं. थोडंसं पळीच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने पसरायचं. अगदी थोडंसं, जास्त असं पातळ याला करायची गरज नाही, कारण पॅनकेक असे पातळ खूप केले तर फ्लफी होणार नाहीत आणि खायला एवढे टेस्टी लागणार नाहीत. त्यामुळे मधोमध असे घालून घ्यायचे. आता तव्याबद्दलची माहिती देते. तवा आपल्याला नॉनस्टिकचाच वापरायचा आहे. नॉनस्टिकचा तवा नाही वापरला तर हे मिश्रण उलटलं जाणार नाही. त्यामुळे नॉनस्टिकचाच तवा इथे वापरायचा. बघा, आपल्या इनोमुळे अगदी बबल्स खूप छान आलेले आहेत. बेकिंग सोड्यापेक्षा इनो वापरलेला कधीही चांगला, म्हणून मी इनो वापरते. असे चांगले याला बबल्स आले की वरून थोडंसं तूप घालायचं आणि 1 मिनिटभरासाठी छान असं याला भाजू द्यायचं. पेशन्स ठेवायचे. पॅनकेक भाजताना अगदी बारीक गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे, नाहीतर कच्चे राहिले जातात. आता 1 मिनिटभरानंतर सगळ्या बाजूनी असा पॅनकेक मोकळा करून घ्यायचा आणि असा पटकन पलटी करून घ्यायचा. या पद्धतीने पहा, किती घोळे छान भाजलेले आहेत. केळ्याचं आणि गव्हाच्या पिठाचं मिश्रण असल्यामुळे खूप टेस्टी आणि रुचकर लागतात. सकाळी मुलांना पौष्टिक असा नाश्ता याचा भेटून जातो. त्यामुळे हे पॅनकेक एकदा नक्की करून पहा. मुलांच्या टिफिनसाठी तर परफेक्ट रेसिपी आहे. दोन्ही बाजूनी छान असा हा पॅनकेक भाजून घ्यायचा. खायला अप्रतिम लागतात. तुम्ही चॉकलेट सिरप बरोबरही खाऊ शकता, नटेलासोबतही. परंतु मी आज हनी आणि बदामसोबत सर्व केलेला आहे. तसाही माझ्या मुलींना फार आवडतो. अगदी असं छान सगळे पॅनकेक मी बनवून घेणार आहे. पॅनकेकचं मिश्रण पॅनकेकच्या तव्यावरती घालताना तव्याचं टेम्परेचर अगदी मिडियम असायला हवं. जास्त तवा तापलेला असेल तर पॅनकेक खालून सगळे जळाले जातील. मगाच्या पॅनकेकसारखाच हाही पॅनकेक आपण भाजून घेऊयात. 1 केळीचा तुकडा जास्तीचा मोठा होता, तो राहिला होता तर तो काढून घेतला मी ह्याच्यावरती आलेला. या पद्धतीने आता 2 मिनटं चांगला पॅनकेक बारीक गॅसवरती भाजून घेतला आणि पलटी करून घेऊयात. मगाशी जी प्रोसेस केली तीच प्रोसेस मी इथेही केलेली आहे. अगदी सोपे आणि पटापट होणारे पॅनकेक आहेत हे. हे पहा,
असं दोन्ही बाजूनी घोळं याला छान भाजून घेऊयात. रंगही खूप सुरेख आलेला आहे. फक्त पॅनकेक करताना थोडे पेशन्स ठेवायचे. बारीक गॅसवरती पॅनकेक भाजून घ्यायचे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता. मी इथं तूप वापरलेलं आहे. दोन्ही बाजूनी मस्त असे पॅनकेक भाजून घेतले. सगळे पॅनकेक मी याच पद्धतीने रेडी करून घेतलेले आहेत. खायला अप्रतिम लागतात. मला पहिलं वाटायचं की हे पॅनकेक कसे लागत असतील, कशी खातात लोक, परंतु अप्रतिम लागतात. चॉकलेट सिरपबरोबर, कोणत्याही हनीबरोबर, चॉकलेट सिरपबरोबर, दोन्हीबरोबरही हे पॅनकेक खूप सुंदर लागतात. एकदा ट्राय करून पहा. आता या रेसिपीबद्दलच्या काही टिप्स शेअर करते मी. मेजरमेंट जसं सांगितलं आहे तसंच घ्या आणि इनो जेवढा सांगितला आहे तेवढाच घ्या. 1 टीस्पूनलाही कमी, अर्ध्या टीस्पूनलाही कमी इतका इनो वापरला आहे. जास्त इनोचं प्रमाण झालं तर इनो खातोय असे हे पॅनकेक लागतील. त्यामुळे लक्षात राहू द्यात, इनोचं प्रमाण वाढवायचं नाही. अर्ध्या टीस्पूनलाही कमी या मेजरमेंटच्या पिठाला घ्यायचं. तर हे पहा, असा आपला तिसराही पॅनकेक करून तयार झालेला आहे. दोन्ही बाजूनी बारीक गॅसवरती भाजून असे मी 4 पॅनकेक तयार करून घेतलेले आहेत. रंग किती सुरेख आलेला आहे पाहू शकता. आता चला एका प्लेटेमध्ये प्लेटिंग करून दाखवते मी तुम्हाला. मऊ, लुसलुशीत आणि छान असे आपले पॅनकेक रेडी झालेले आहेत. माझ्या मुलांना फार आवडतात हे पॅनकेक. आज सकाळी 7 वाजता माझी मुलगी हे पॅनकेक टिफिनला घेऊन गेली होती. लगेचच याच्यावरती थोडे केळीचे काप आणि हनी टाकून याला मी सर्व केलेलं आहे आज. चॉकलेट सिरप असेल तर भन्नाट लागतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. वरून हनी असं स्प्राईड करायचं. म्हणूनच हनी आपण घालतो, वरून चॉकलेट सिरप घालतो, म्हणूनच साखर खूप कमी वापरायची. तर असे हे 5 मिनिटात तयार होणारे आपले पॅनकेक तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक शेअर जरूर करा. भेटूयात अशाच एका नवीन आणि टेस्टी युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.